अदानी एनर्जीचा प्रोजेक्ट आडोशी आणि बोरांडे या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे आणि तो प्रस्तावित करत असताना आपल्या तालुक्यातील आपल्या विभागातील आजनावळे ग्रामपंचायतच्या अंतर्गत आडोशी लावाळी ही वस्ती येते आणि तिथले आमचे सगळे आदिवासी बांधव जे आहेत ते ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून बाधित होणार आहेत किंवा त्या ठिकाणी त्यांना विस्थापित व्हावं लागणार आहे आणि मग आमची हे सगळे बांधव विस्थापित झाल्यानंतर यांच्या पुढे सगळा अंधार त्या निमित्तानं आहे की आमची शेती जाणार आहे, आमचे कुटुंब त्या ठिकाणी इथून बाजूला जाणार आहे आणि शासन किंवा जो प्रोजेक्ट करते जे आहेत किंवा प्रशासन जे आहे ते आम्हाला त्याच्यामधली खरी वस्तुस्थिती काही सांगतच नाही। जेव्हा आता 21 तारखेला त्यांनी सुनवाईची पेपरला नोटीस दिल्याच्या नंतर खरं तर याच्यामध्ये चर्चा सुरू झाली, परंतु 2023लाच या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचं देखील एक पत्र तहसीलदारांच्या मार्फत पंचायत समितीच्या मार्फत घाटगर आणि आजनावळे ग्रामपंचायतला गेलं। त्यावेळेला देखील हे सर्वेक्षण करूच नये अशा प्रकारचे ठराव ग्रामपंचायतीने देऊन देखील तो प्रोजेक्टचा अहवाल खरं तर आज सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी येतोय आणि मग ह्या सगळ्या आमच्या बांधवांना त्या ठिकाणी याच्यातून दिलासा मिळावा किंवा हा प्रोजेक्ट रद्द व्हावा म्हणून आमचे सहकारी तालुक्यातील युवा नेते सुरेशभाऊ वाजगेंनी त्या असणाऱ्या आजनावळेच्या ग्रामपंचायतमध्ये सांगितलं की मी 9 ऑगस्टचा आदिवासी दिन आणि क्रांती दिनाच्या निमित्ताने उपोषणाला त्या ठिकाणी बसणार आहे आणि सुरेशभाऊ सांगितल्याप्रमाणे काल या ठिकाणी उपोषणाला बसलेत। आम्ही देखील त्यांना त्या दिवशी सांगितलं की आम्ही सुद्धा भाऊ तुम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा देणार आहोत आणि पाठिंबा देत असताना हा व्यक्तिगत नसून या भागातील सर्व जनसामान्य माणसाचा जो आवाज आहे तो आवाज आम्हाला सगळ्यांना त्या निमित्तानं कळतो, कारण आम्ही रोज ग्राउंडवर त्या ठिकाणी आहे आणि ह्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही सगळी मंडळी आता सुकाळवेळीचे सरपंच दत्ताभाऊ असतील, आमचे सहकारी मित्र प्राध्यापक संजय साबळे, आमचे दुसरे सहकारी मित्र राजू शेळके आहेत, आमच्या कोकणेताई आणि त्यांची आडोशीची सारी मंडळी की प्रशासनात देखील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटणं, त्यांच्याबरोबर चर्चा करणं, त्यांना आपला विरोध कळवणं किंवा त्यांना त्या ठिकाणी पत्र देणं या उद्देशाने आज प्रकल्प म्हणजे संचालक पेसाचे राज्याचे त्या ठिकाणी सावंत साहेब आहेत त्यांना भेटलो, आदरणीय जिल्ह्याचे कलेक्टर दोडी साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली। त्यानंतर प्रदूषण बोर्ड जे आहे आपलं तिथेही त्या ठिकाणी त्या सुनावणीच्या विरोधात पत्र त्या निमित्तानं दिलेलं आहे। ह्या सगळ्या याच्यामध्ये तालुक्यातील सगळ्या जनतेला, सगळ्या सहकार्यांना, सगळ्या राजकीय पक्षांना आमची विनंती आहे की ही केवळ आज तुम्हाला हे केवळ आडोशी, आजनावळे आणि बोरांडे हे काही मर्यादित जरी वाटत असलं ह्याचे दूरगामी परिणाम त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी होणार आहे। कारण जी जर ग्रामपंचायतीच्या नोटिसा जर पाहिल्या, ज्या 24-25 ग्रामपंचायतीला नोटीस, त्यामध्ये प्रकल्प जर आजनावळ्याला आहे पण खानापूरच्या ग्रामपंचायतीला आमच्या नोटीस आहे आणि जेव्हा हे कलेक्टर साहेबांना आम्ही विचारलं की बाबा मग 40 किलोमीटरच्या ग्रामपंचायतीला नोटीस का, तर त्यांनी सांगितलं की ती 100% प्रभावित होणारी असेल आहे म्हणून त्याला नोटीस। आणि मग जेव्हा ही प्रश्न येतो त्यावेळेला आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी ह्या प्रकल्पाच्या बाबतीत नकारात्मक भूमिका अधिक तीव्रतेने तयार होते। 2 प्रश्न याच्यामध्ये, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, नुकत्याच निवडणुका होऊन गेल्या आहेत, विधानसभा असेल, आता जिल्हा परिषद असतील, पंचायत, या सगळ्या प्रक्रिया होत असताना आपल्या आदिवासी भागाकडे मताचा जोगवा मागवण्यासाठी सगळी मंडळी आली होती। आता मात्र इथं या ठिकाणी कुणी त्याबाबत भूमिका घेतली अजूनही दिसत नाहीये। आता निवडणुका वेगवेगळ्या प्रकारच्या झाल्या हे वास्तव आहे। प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या पद्धतीने या प्रकल्पाबाबत भूमिका जाहीर करताना आम्ही पाहतोय। सुरेशभाऊ काल उपोषणाला बसलेत, आम्हाला वाटतं की बाबा आमच्या भागातल्या लोकांच्या हितासाठी सुरेशभाऊ या ठिकाणी बसलेले आहेत आणि मनापासून आम्ही त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा देतोय। अनेक पक्षाचे अनेक कार्यकर्ते आहेत, भाग आहेत, तालुका आहे। तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ किंवा उत्तर असं आहे की ही व्यक्तिगत त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी यावं। सुरेशभाऊंना शेवटी आपल्या सगळ्यांना म्हणजे आम्ही एक गोष्ट, कालच आपल्या तालुक्यात 2 आंदोलनं झाली। 2 आंदोलनं या अर्थाने म्हणतो की एक झालं रेल्वे मिळावी म्हणून आणि दुसरं सुरेशभाऊंचं या प्रकल्पाला विरोध म्हणून इथं उपोषण आहे। आम्ही तालुक्यातलं नव्हे तर आपल्या नाशिकपासून पुण्यापर्यंतची सारी आंदोलनं पाहिली, सगळे राजकीय पक्ष, सगळ्या सामाजिक संघटना एकत्र येऊन केलं, परंतु आम्ही इकडेही पाहतो की काही मंडळी जाणीवपूर्वक याच्यामध्ये राजकारण करायचा प्रयत्न करत आहेत। म्हणजे आंदोलनं हे समाजाच्या हिताची आहेत की व्यक्तिगत स्वार्थाची आहेत
हे काही मंडळींनी विचार केला पाहिजे. अदानीला कोणाचा पाठिंबा आहे असं म्हणायचं? आमचा भाऊ अदानी हा पार्ट अजून वेगळा आहे. पुढे त्याच्यावर जाऊ. तुम्ही जो प्रश्न तालुक्याच्या बाबतीत विचारला त्याच्यावर मी हे बोलतोय की काल जे तालुक्यामध्ये आंदोलन झालं ते सर्वपक्षीय लोक एकत्र येऊन झालं, पण आमच्याकडच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी पहिल्या दिवसापासून राजकारण सुरू झालं. माझी सगळ्यांना विनंती आहे की ही आमची जी आदिवासी कुटुंब आहेत ही कायमस्वरूपी विस्थापित होणार आहेत. जे आमच्या माणिकडोह धरण इथं झालं, माणिकडोह धरणामध्ये 22 गावं गेली, त्याच्यामधल्या अजून निम्म्या लोकांचं पुनर्वसनच झालेलं नाही आणि नव्याने हा प्रकल्प आमच्या त्या ठिकाणी बोकांडी लादला जातोय. आज नाणेघाटासारखा जो आपल्याकडचा प्राचीन सगळं पर्यावरणाचं वैभव आहे, जिथं मराठी भाषेचा अभिजात दर्जा जिथल्या लेखाहून मिळाला तो लेख नाणेघाटामध्ये आहे. आणि मग सांस्कृतिक आमचं संवर्धन होणं, आमच्या परंपरा जपणं, आमच्या असणाऱ्या ह्या सगळ्या परिसराला एका बाजूला पर्यटनाच्या निमित्तानं हळूहळू स्वरूप येत असताना हा सगळ्याच्या आमच्या असणाऱ्या अस्तित्वावर घाला त्या निमित्तानं येतोय. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना विनंती करतोय की ह्या असणाऱ्या सुरेश भाऊंच्या उपोषणाकडे हे राजकीय न पाहता एकीकडे पर्यटन तालुका घोषित होतो आणि इकडे पर्यटनाचा ऱ्हास होण्यासाठी प्रयत्न केला जातो असं म्हणायचं? मग म्हणूनच त्याला विरोध करतोय आम्ही जो विरोध करतोय की आज आमच्याकडं आज आमचा नाणेघाटाचा जर परिसर पाहिला, आमचा दाऱ्या घाटाचा परिसर पाहिला, पलीकडं आमचं पिंपळगाव जोगा आणि माळशेचा परिसर पाहिला, तर हा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, डिसेंबरपर्यंत 6 महिने पर्यटकांनी फुललेला हा सगळा परिसर आपल्याला दिसतो. त्या निमित्ताने म्हणजे सरळ सरळ आहे की इथं औद्योगिक वसाहत कोणत्या होणार नाहीयेत, इंडस्ट्री डेव्हलप होणार नाही. मग पर्यटनाच्या दृष्टीने जर आपल्या भागातल्या नागरिकांना कुठे रोजगार उपलब्ध होणार आहे, 2 रुपये मिळणार आहे, तर ते पण घालवण्याचा प्रयत्न आहे. 100% त्याच्यामधून ते संशय निर्माण होतो. दुसऱ्या बाजूला जेव्हा तालुक्यामध्ये आपण पाहतोय की एका बाजूला विजेच्या दृष्टीने मधल्या काळामध्ये अनेक आंदोलनं झाली की हा तालुका आपला बिबट प्रवण क्षेत्र आहे आणि इथल्या शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळाली पाहिजे म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी आंदोलनं केली म्हणा किंवा त्या ठिकाणी शासन दरबारी. आपल्या म्हणण्याचा सरळ उद्देश असा येतो की आदिवासी भागातील लोकांना एका बाजूला टाकून फक्त स्वार्थासाठी राजकारण चाललं असं एकंदरीत दिसतंय. याच्यामधून अनेक हे तर आदिवासी भागात झालं. याच्या माडून मी दुसरा मुद्दा तुमच्या पुढे मांडतोय की सौर ऊर्जेसारखं प्रकल्प आपल्या तालुक्यात आले की ज्याच्या माध्यमातून सांगितलं जात होतं की हे प्रकल्प आल्यानंतर आपल्या तालुक्यात दिवसा वीज मिळेल. मग त्यातले काही प्रोजेक्ट सांगितले गेले होते. मग त्यातला नेतवडला प्रोजेक्ट सुरू झाला, त्यातला तेजवडला प्रोजेक्ट सुरू झाला, त्याचा नुकताच आता येडगावला प्रोजेक्ट सुरू होतोय, हिवऱ्याचा प्रोजेक्ट सुरू झालाय. मग आपल्या तालुक्याला ती वीज किती मिळाली हा सुद्धा आता आपल्याला प्रश्न विचारावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला आपल्या असणाऱ्या गायरान जमिनी ज्या आजपर्यंत त्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात होत्या, त्या ग्रामपंचायतची त्या गावातलं पशुधन त्या ठिकाणी 4 महिने चरायचं. आपल्या गावातली लहान मुलं त्या गायरानावर जाऊन खेळायची, वेगवेगळ्या प्रकारची क्रिकेट असेल, कबड्डी असेल खेळायची. कारण आज शेती प्रधान हा तालुका आहे, इथली सगळी शेती डेव्हलप झालेली आहे, पण गायरान क्षेत्र जे आहे ते बाकी त्या ठिकाणी मोकळं होतं. आणि आज सौर ऊर्जेच्या ह्या नावाखाली ते सुद्धा गायरान प्रोजेक्ट त्या ठिकाणी गायरान सगळं ताब्यात घेतलेलं आहे आणि या तालुक्यातलं भविष्यातलं गायरान क्षेत्र सुद्धा त्या निमित्तानं थांबलेलं असेल. आणि मग ही सगळं कोणाच्या घशात घालायचंय हा सुद्धा प्रश्न आमच्या पुढे आहे आणि त्याचा तालुक्याला फायदा काय आहे हा सुद्धा प्रशासनाने त्या ठिकाणी तालुक्याला एकदा सांगितला पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.